आज बऱ्याच दिवसांनी साधी सोपी रेसिपी शेअर करते आहे। आजचा रेसिपी क्रमांक आहे 82। आज बनवते कोबी सिमला मिरचीची भाजी। यासाठी मी कोबी उभे पातळ काप करून चिरून घेतला, तसंच सिमला मिरचीचे सुद्धा उभे पातळ काप केले, लसूण आणि कांदा सुद्धा तसाच चिरला। या अशा एकसारख्या भाज्या चिरल्यामुळे त्या शिजायला सुद्धा मदत होते आणि चव सुद्धा थोडीशी वेगळी लागते। आता कढईमध्ये घेतलं आहे तेल, जिरे मोहरीची फोडणी केली, थोडासा हिंग घातला आणि कांदा छान असा परतून घेतला। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी हळद घातली, लाल तिखट घातलं, अगदी थोडासा मालवणी मसाला घातला। हे मसाले 1 मिनिटभर परतून घेतले आणि त्यानंतर यामध्ये सिमला मिरची घातली, जी उभी पातळ चिरली होती। सिमला मिरची थोडीशी फक्त परतायची, शिजवायची नाही आहे। आता फक्त परतून झाल्यानंतर त्यामध्ये कोबी घालायचा, कारण ही जास्त शिजवली ना तर ती मऊ पडते आणि त्याची चव तितकी छान लागत नाही। ही थोडीशी क्रंची लागली पाहिजे, अशा प्रकारे परतून घ्यायची। आता यामध्ये मी उभा चिरलेला कोबी घालते। कोबी मात्र थोडासा जाडसर चिरायचा, खूप पातळ चिरला तर तो जास्त लगेच शिजतो आणि त्यामुळे त्याची चव तितकीशी चांगली लागत नाही। खरं तर ही भाजी थोडीशी क्रंची असायला हवी, तरच त्याची चव चांगली लागते। अशा प्रकारे मी ही छान अशी एकजीव करून घेतली। इथे मला थोडंसं लाल तिखट कमी वाटलं म्हणून मी अगदी थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं। आता एकजीव करून ही झाकणावर पाणी ठेवून शिजवायची आहे। यामध्ये पाण्याचा वापर भाजीमध्ये करायचा नाही आहे। भाजीवर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। जास्त शिजवायची गरज नाही आहे, अगदी थोडा वेळ ही वाफ काढली की ही भाजी शिजते। जसं मी सांगितलं, ही पूर्णपणे शिजवून नाही घ्यायची आहे। यामध्ये थोडेसे मी उकडलेले चणे घातले आहेत, खूप छान लागतात हे चणे घातल्यामुळे, थोडा भाजीला वेगळा म्हणजे वेगळी चव येते। आता हे चणे तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही हे स्किप करू शकता, अगदीच ऑप्शनल आहेत। आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे चाट मसाला। चाट मसाल्यामुळे एक चटपटीत अशी चव जी येते ना, त्यामुळे भाजी खूप वेगळी लागते। त्यामुळे हा चाट मसाला नक्की घाला, पण तो सगळ्यात शेवटी घालायचा। आणि मीठ आपण ऑलरेडी भाजीला घातलं, त्या अंदाजानुसारच चाट मसाला घालायचा, नाहीतर भाजी खारट होऊ शकते। आता सगळ्यात शेवटी वरून मस्त अशी कोथिंबीर पेरायची, भरपूर ओलं खोबरं घालायचं आणि अशा प्रकारे आपली कोबी सिमला मिरचीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। आपण कोबी चणा डाळ, कोबी बटाटा हे नेहमीच करतो, ही अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा। एकतर खूप पटकन बनते, साहित्य खूप कमी लागतं, त्यामुळे मी नक्की सांगेन की ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही आणखी कुठल्या वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। काल एक गाजर हलव्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे माझ्या चॅनलवर, तो बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आणि कसा वाटला मला नक्की सांगा। थँक्यू।